अकलूज पोलीस ठाणे हद्दीत एक पांढरे रंगाचे महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन नंबर MH45AF 2307 हे वाहन प्रतिबंधित गुटखा वाहतूक करताना मिळून आल्याने सदरचे वाहन तपासून पाहता या वाहनातील पोत्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा मिळून आला। सदरबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर यांचेकडील श्री महेश लवटे साहेब यांना कळवून त्यांचे उपस्थितीमध्ये सदर वाहनातील गुटखा माल तपासून पाहिला असता त्यामध्ये विमल पान मसाला 45 खाकी रंगाच्या बॅगा, त्यामध्ये सुमारे 9360 पाऊच, तसेच त्याचा V1 तंबाखू 9360 पाऊच, विमल पान मसाला मोठा 5 खाकी बॅगा, त्यामध्ये सुमारे 1100 पाऊच, तसेच त्याचा VN तंबाखू 1100 पाऊच व RMD पान मसाला 4 मोठे बॉक्स, त्यामध्ये 160 पुडे, तसेच मिश्रण करणारा M सेंटेड तंबाखू 160 पुडे असा गुटखा, तसेच महिंद्रा पिकअप वाहनासह एकूण 23,86,000 रुपये किमतीचा माल मिळून आला आहे। सदर महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन नंबर MH45AF 2307 या वाहनाचा चालक सुनील बळी चंदनशिवे वय 43 वर्षे, राहणार एकतपूर रोड, लिंगे वस्ती शेजारी, सांगोला, जिल्हा सोलापूर याचे विरुद्ध श्री मंगेश मल्हारी लवटे वय 37 वर्ष, धंदा सरकारी नोकरी, सहाय्यक आयुक्त यांचे कार्यालय, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सोलापूर यांचे वतीने फिर्याद दिल्याने आरोपीविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सो, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग श्री नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक श्री भानुदास निंभोरे, अकलूज पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बकाल, पोलीस हेड कॉन्स्टेबल पठाण हे करीत आहेत।